जेव्हा औंधासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी श्री भगवान ज्योतिबा औंधकडे धावून आले होते, तेव्हा त्यांना एवढ्या भलामोठ्या बलाढ्य राक्षसाचा वध करणे अशक्य झाले होते. म्हणून त्यांनी रेणुका मातेला ए माई अशी हाक मारली आणि तेव्हापासून यमाई देवी या नावाने प्रचलित झाली. जिने त्या बलाढ्य राक्षसाचा वध केला तर हे आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावाच्या टेकडीवर वसलेले पौराणिक काळ्या दगडातील हेमाडपंती मंदिर, जिथे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला यात्रा भरून पालखी निघते. ज्या पालखीला गुलालाचा मान दिला जातो, कारण ज्योतिबांनी या देवीला हाक मारून औंधासूर राक्षसाचा वध केला होता. म्हणजेच ये माई अशी हाक ज्योतिबांनी रेणुका मातेला दिली होती. तेव्हा रेणुका मातेनी यमाईचं रूप घेऊन त्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून ही देवी महाराष्ट्राची कुलदेवी असणाऱ्या तुळजाभवानी देवीची देखील मोठी बहीण म्हणून मानली जाते, जी महाराष्ट्रातील कैक घराण्यांची कुलदेवी आहे. संपूर्ण मंदिराचा परिसर अतिशय शांत असतो इथे, आणि हे पूर्णपणे टेकडीवरती तुमचं मंदिर असल्यामुळे खूप थंड वातावरण इथे आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि भरपूर माकड, जी काही आपण वानरसेना म्हणतो, ती इथे बघायला मिळते. आणि त्या दिवशी नुकतंच पौर्णिमा पार पडली होती आणि पालखीचं सोहळा तिथे सुरू झालेला होता, आणि म्हणूनच अनेक भाविकांनी तिथे नैवेद्य आणले होते पुरणपोळीचा. तर अशा रीतीने इथला प्रत्येक पुरणपोळीचा आस्वाद वानरसेना घेत होती. भरपूर माकडांनी हे मंदिर अतिशय चैतन्यमय झाल्यासारखे तिथं दिसत होते. मंदिरात जेव्हा आपण प्रवेश करतो आणि आपण यमाई देवीचं जेव्हा मूर्ती पाहतो, तेव्हा आपल्याला साक्षात तुळजाभवानी तिथे उभी आहे की काय, किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी तिथे उभी आहे की काय, असा आपल्याला भास होतो. कारण तुळजाभवानीची मोठी बहीण ही मानली गेलेली आहे. आणि महालक्ष्मी, श्रीराम, त्याच पद्धतीने ज्योतिबा हे या रेणुका मातेला म्हणजेच यमाई देवीला ये माई अशी हाक मारतात. त्यामुळेच यमाई हे नाव प्रचलित झालेले आहे. तर अतिशय सुंदर असा हा यमाई देवीचा परिसर आहे आणि महाराष्ट्रातील कैक घराण्यांची ही कुलदेवी मानली गेलेली आहे. त्यामुळे जेव्हा पायथ्याला, टेकडीच्या पायथ्याला जेव्हा आपण पोचतो, तिथे पुरणपोळीचा स्वयंपाक अनेक घराणे करत असलेल्याचं आपल्याला आढळून येते. आणि तोच पुरणपोळीचा नैवेद्य त्या दिवशी पौर्णिमेला किंवा पालखीच्या सोहळ्याला तिथे पुरवला जातो किंवा दिला जातो देवीला. जर कधी सातारा जिल्ह्यात तुम्ही आला असेल, खटाव तालुक्यातील औंध जे काही गाव आहे, तिथे ही देवी स्थित आहे, जी यमाई देवीचे मूळ पीठ म्हणून ओळखले जाते. तुम्हाला यदाकदाचित जेव्हा कधीही संधी मिळेल, तेव्हा हे अतिशय सुंदर असं मंदिर आणि ह्या शक्तिशाली देवीचं दर्शन घ्यायला तुम्ही कधीही विसरू नका. ह्या मंदिरातील देवीची मूर्ती इतकी आकर्षक आहे ना, की तुम्ही मंदिर सोडून तुमच्या परतीच्या प्रवासाला गेला तरी तिची जी मूर्ती आहे ना, ती नजरेसमोरून, मनातून आणि हृदयातून हटत नाही. इतकी आकर्षक, शक्तिशाली, करारी अशी ही मूर्ती आपल्याला तिथे तिची पाहायला मिळते. आणि तिच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर नकळत आपल्यामध्ये देखील ती शक्ती जणू आलेली आहे असा आपल्याला एक भास होतो. आणि तिथून ती पॉझिटिव्ह शक्ती घेऊन आपण आपल्या घराकडे वळत असतो. तर तेव्हा ह्या शक्तिशाली देवीचं दर्शन घेण्यासाठी नक्की सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावाला भेट द्या.